एसटीमध्ये माझ्या बाजूला अनिकेत नावाचा मुलगा बसलेला होता. बोलण्या बोलण्यात भूताचा विषय निघाला, कारण रात्रीची वेळ होती. त्याने सांगितलं, अरे माझ्या स्वतःच्या जोडीला घडलेली घटना आहे. मी स्वतः खवीस हा भूत पाहिलेला आहे. एका पावसाळी रात्रीची ही गोष्ट आहे. मी म्हणजे अनिकेत आणि माझा मित्र रोहन, आम्ही दोघं एका कामासाठी निघालो होतो. रात्रीचे 10:30 वाजले होते. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. आकाशात विजा कडाडत होत्या आणि पावसाच्या सरी थांबतच नव्हत्या. आम्ही एका जुन्या घाटातून जात होतो. स्थानिक लोक म्हणतात, रात्री तिथं गाडी थांबवू नये, पण आम्हाला याचं काहीही माहिती नव्हतं. गाडी चालवत असताना अचानक समोर एक उंच काळसर आकृती उभी राहिली. मी ब्रेक मारला, पण ती आकृती गायब झाली. मी रोहनला विचारलं, दिसला का तुला? तो म्हणाला, हो, पण ती मानवी नव्हती. आम्ही पुढे चालत राहिलो, पण गाडीचं इंजिन अचानक बंद पडलं. मधोमध जंगलात. मोबाईलला सिग्नल नव्हता आणि वातावरण पूर्ण गूढ झालं. आम्ही बाहेर पडलो गाडीतून. समोर एक छोटीशी झोपडी दिसत होती. आत जातात एका आजीबाईंसारखी व्यक्ती दिसली, पण तिचे डोळे पूर्णपणे पांढरे होते. ती म्हणाली, तुम्ही खविसाच्या प्रदेशात आलात. तो जागा होत आहे. गाडी सोडून धावा, अन्यथा तो तुमच्या आत्म्यांवर हक्क सांगेल. आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि मागे वळून पाहतो तो काय, गाडीवर काहीतरी चढलेलं होतं. काळसर, वाकडं चेहरा, लांब केस आणि हसणं. ते हसणं आजही माझ्या कानात घुमतंय. पळत सुटलो आम्ही. पाठीमागे आवाज येत होते, थांबा, तुमचं काही बाकी आहे. शेवटी एका ट्रकवाल्याने आम्हाला लिफ्ट दिली आणि तसंच जीव वाचवून आम्ही सकाळी एका गावात पोहोचलो. सकाळ झाली, सूर्य उगवला होता, पण आमच्या मनावर अजून रात्रीचा काळोख दाटलेला होता. गावकरी आम्हाला एका देवळात घेऊन गेले आणि तिथे एक म्हातारा साधू आमच्या वाट पाहत होता. त्याने आमच्याकडे पाहून डोळी बंद केले आणि म्हणाला, खविसानं तुमच्यावर खून केलीये. तो सहज पाठ सोडणार नाही. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. काहीतरी विचित्र सुरू झालं होतं आणि आता ते संपायचं नव्हतं. साधूनं एक नारळी पाणी आणि काळ्या हळदीचं तावीज दिलं आणि सांगितलं, हे अंगावर घालून परत त्या घाटात जा. त्याच जागी तोंडात तूप टाकून खविसाला बोलवा. तो येईल, पण एकट्याला पाहून तो दुर्बल होतो. घाबरू नका. हे ऐकून अंगावर काटा आला. पण या वेडसर गोष्टीतच आता आम्ही अडकलेलो होतो. रात्रभर जोरदार पाऊस, विजा आणि प्रचंड वादळ. तेच ठिकाण, तीच जागा. आम्ही गाडी थांबवली. देवळातून आणलेलं तावीज अंगावर होतं. साधूनं सांगितल्याप्रमाणे मी जमिनीवर तूप ओतलं आणि बोललो, खवीस, परत आलोय. तुझं अपूर्ण काय आहे? अचानक हवेत गारवा पसरला. सगळं शांत. पण पुढच्या क्षणी माझ्यासमोर एक धुरकट पण आता स्पष्ट दिसणारा खवीस प्रगट झाला. त्याचे डोळे आगीत पेटल्यासारखे होते. त्याचं शरीर जमिनीपासून थोडंसं वर आणि त्याचा चेहरा अजूनही मानवी होता, पण यात एक दुःख होतं. तो बोलला, मी ह्या जंगलात अडकलेलो एक माणूस होतो. मला मदत मिळाली नाही. मी मेलो. आता माझं आत्मा राग आणि सुडाच्या आठीत अडकून राहिला आहे. त्याच्या डोळ्यातले अश्रूही लालसर होते. तू माझी गोष्ट जगाला सांग. कुणी इथे मदतीसाठी हाक मारली तर त्याला एकटं सोडू नको. त्याने आपली छायाचित्रासारखी अस्पष्ट प्रतिमा माझ्या हातावर उमटवली. मग अचानक एक झटका बसला आणि मी खाली कोसळलो. डोळे उघडले. सकाळ झाली होती. रोहन शेजारी होता. गाडी सुरू होती. काल काय झालं तो विचारत होता, पण मला काहीच आठवत नव्हतं.